हा चॉकलेट केक कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत। यासाठी अगोदर मी केकची लेयरिंग करून घेते। केक मी कॉफी वॉटर आणि शुगर सिरपनी सोक करून घेणार आहे। यानंतर मी केकवर चॉकलेट गनाश ॲड करून घेतलेले आहे। हा केक मी डच क्रीमनी करणार आहे। डच क्रीमसाठी आपल्या व्हिपिंग क्रीममध्ये थोडेसे चॉकलेट गनाश ॲड करायचे असते। यामुळे ही क्रीम खूप टेस्टी लागते। आता सेम याच प्रोसेसनी मी पूर्ण केक कवर करून घेते। लास्टला सगळ्या केकला आपल्याला ही क्रीम अप्लाय करून फिनिशिंग करून घ्यायची आहे। केकची फिनिशिंग झाली की आपल्याला हा केक सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे। यानंतर मी या केकसाठी लागणारे चॉकलेट गार्निशिंग घरीच बनवून घेणार आहे। थोडेसे व्हाईट चॉकलेट आणि मग त्यावर डार्क चॉकलेट ॲड करून घेतलेले आहे। चॉकलेट थोडे सुकले की मग आपल्याला कुकी कटरनी याला कट करून घ्यायचे आहे। इथे मी राऊंड शेपच्या कुकी कटरचा यूज केलेला आहे। आता हे चॉकलेट सेट होण्यासाठी आपल्याला 5 मिनिट फ्रीजमध्ये ठेवायचे आहे। तोपर्यंत आपण आपला केक चॉकलेट गनाशने कवर करून घेऊया। 5 मिनिट झालेले आहे। आपण हे आता गार्निशिंग काढून घेऊ शकतो। पाहिले ना किती इझिली हे निघतात। घरी करायला खूप सोपे असतात। नक्की ट्राय करून पहा। हे चॉकलेट गार्निशिंग आणखीन अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी यावर मी गोल्डन डस्ट स्प्रे केलेला आहे। केकला अगोदर मी चॉकलेट गनाशने अशी बॉर्डर काढून घेत आहे। इथे मी गोल्डन डस्टमध्ये थोडेसे पाणी ॲड करून हे ड्रिप बनवून घेतलेले आहे आणि ब्रश किंवा बोटाच्या सहाय्याने ही सुंदर अशी डिझाईन बनते। याच्याने केकला रिच असा लुक येतो। आता यावर आपण बनवलेले चॉकलेट गार्निश आणि बर्थडे बॉयचे नाव ॲड करून घेऊया आणि अशा पद्धतीने आपला बेस्ट असा चॉकलेट केक रेडी झालेला आहे। तर केकच्या अशा सुंदर डिझाईनच्या आयडियांसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा। आणि हो, आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।